2019 लोकसभा निवडणुकांच्या तारखांवरून आता वाद सुरू झालेला आहे। विरोधकांनी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये निवडणुकांची तारीख ठेवल्यावरून टीका केली आहे। केंद्र सरकारने जाणीवपूर्वक हा डाव खेळल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। 543 पैकी 163 लोकसभा जागांवर रमजानच्या महिन्यामध्ये मतदान होणार आहे। खास करून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमधल्या जास्त जागांचा यामध्ये समावेश आहे। प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, आता रमजानच्या महिन्यामध्ये ज्या निवडणुकांच्या तारखा येत आहेत त्यावरून नवाच वाद समोर येतोय। प्रशांत, आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। मात्र आता निवडणुकांच्या तारखांवरून नवाच वाद पेटलेला बघायला मिळतो आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रफुल्ल, काय सांगाल, आता रमजानच्या महिन्यामध्ये ज्या निवडणुकाच्या तारखा येत आहेत त्यावरून नवाच वाद समोर येतोय? अगदी खरं आहे, कारण आज 3 राज्यांच्या निवडणुकांसंदर्भात मौलवी असेल, त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दिल्लीचे आपचे नेते केजरीवाल यांनी देखील या संपूर्ण निवडणुका तारखा जाहीर झाल्याच्या मुद्द्यावर आता एक नवीन वाद सुरू केला आहे। कारण रमजान हे 5 मेला सुरू होतं आणि 6ला यूपी, बिहार आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा देण्यात आल्या आहेत। या सगळ्या सणाच्या कार्यक्रमामध्ये मुस्लिम बांधव बिझी असताना त्यांनी कमीत कमी मतदानात या ठिकाणी पडावं असा हा संपूर्ण सरकारचा हेतू दिसतो की काय, शंका या ठिकाणी उपस्थित केली आहे आणि या तारखा बदलाव्यात अशी मागणी केलेली आहे। नक्की, धन्यवाद प्रफुल्ल, आपण ही माहिती दिल्याबद्दल। पण आपण असेच संपर्कात राहत। नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत। नवाब मलिक, आपण कसं बघता याकडे? रमजानच्या महिन्यामध्ये ज्या निवडणुकांच्या तारखा येत आहेत त्यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित झालेत, आपली भूमिका काय? रमजान महिन्यामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लागते असं नाही। 95 साली जेव्हा महाराष्ट्राची निवडणूक होती ते रमजान महिन्यात झालेली आहे, हे सत्य आहे। देशात जर या तारखेत निवडणूक लागली तर कुठे ना कुठे रमजान राहणार आहे। रमजान पुढे करून प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही। दुसरा असा आहे की निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने तारीख निश्चित केलेली आहे ते थोडासा लोकांच्या मनात त्याच्या बाबतीत शंका आहे। विधानसभेची निवडणूक मध्य प्रदेशमध्ये 1 फेजमध्ये होऊ शकते, मग लोकसभेची निवडणूक 1 फेजमध्ये का होऊ शकत नाही? जर त्यांना बंगालमध्ये निवडणूक घ्यायची होती तर 1 फेजमध्ये बंगाल संपवता येते, बिहार संपवता येते। 1 फेजमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ शकते। 7-7 फेज, 4-4 फेज, 5-5 फेज मध्ये निवडणुका घेणे म्हणजे भाजपकडे ज्या राज्यांमध्ये कार्यकर्ते नाही, एक ठिकाणचा प्रचार संपल्यानंतर कार्यकर्ते शिफ्ट करण्यासाठी हे सगळे प्रकार झालेले अशी शंका आहे। रमजान हा विषय नाही, पण ज्या पद्धतीने एक राज्यांमध्ये 7-7 फेज चालवत आहे, म्हणजे एक विधानसभेची निवडणूक 1 फेज मध्ये संपवता येते निवडणूक आयोगाला। मध्य प्रदेश उदाहरण आहे, त्याच्या 4 फेज का ठेवण्यात आलेला हे लोकांच्या मनात शंका निर्माण होते। नक्की, नवाब मलिक, धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। हुसेन दलवाई आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडूनही आपण भूमिका जाणून घेणार आहोत। हुसेन दलवाई, आपली प्रतिक्रिया काय आहे? विरोधकच अशा प्रकारची टीका करतायत, अशा प्रकारचा वाद निर्माण करतायत की जाणीवपूर्वक रमजानच्या महिन्यामध्ये निवडणुकांच्या तारखा आणल्या गेलेल्या आहेत? नाही, असा मुख्य भाग असा आहे, याचं जे भान ऍडमिनिस्ट्रेशनने ठेवलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाने जे ठेवलं पाहिजे की तो पवित्र महिना आहे, त्यावेळेला लोक मोठ्या प्रमाणात रोजमदारीवर रोजेमध्ये असतात आणि अशा वेळेला ते इलेक्शन कशासाठी ठेवले? ती जी मे मधली इलेक्शन आहे ती आधी होऊ शकते एप्रिलमध्ये, कारण 4 मे नंतर रमजान चालू होईल, 4-5 नंतर, तर ते रमजानच्या वेळेला ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे। अनुवादाने जर झालं असेल तर निवडणूक आयोगाने या संबंधामध्ये पुनर्विचार करावा। मी आरोप नाही करणार मुद्दाम केले वगैरे असं मी आरोप करणार नाही, परंतु जे घडले ते काय चांगलं नाही, ते त्याचं भान त्याने ठेवायला पाहिजे होतं, ते राहिलं नाही। आता त्याने पुनर्विचार करावा ही माझी विनंती।
नक्की. हुसेन सर, अजून एक मुद्दा, नवाब मलिकांचं असं म्हणणं आहे की रमजानच्या महिन्यामध्ये निवडणुकाच्या तारखा आल्या याबद्दल काही आक्षेप नाही, मात्र त्यांचा आक्षेप असा होता की एवढ्या फेजमध्ये निवडणुका का, महाराष्ट्रातल्या 4 फेजमध्ये निवडणुका का, आणि म्हणून शंका घ्यायला वावे. तर असं आपलंही मत आहे? प्रश्नच नाही. त्या महाराष्ट्र काय इतकं मोठं राज्य नाही की त्याच्यामध्ये 4 वेळाला घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे एबल राज्य आहे. याला निवडणूक आयोगाने याचा विचार करायला होता. इथे ऍडमिनिस्ट्रेशन फार चांगलं आहे की हे काही युपी बिहार नाही आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी निर्णय घ्यायला होता. 4 वेगवेगळं ठेवण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि मुख्य म्हणजे मे मध्ये ठेवणं तर अतिशय चुकीचं आहे. मे मध्ये एकतर मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो आणि रमजान येतोय, हे याचं भान त्यांनी ठेवणं फार आवश्यक आहे. नक्की. धन्यवाद हुसेन सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई आपल्या सोबत होते. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की रमजानच्या महिन्यामध्ये निवडणुकांच्या तारखा ठेवणं हे अत्यंत चूक आहे. पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने या संदर्भात विचार करावा. त्याचबरोबर त्यांनी हेही म्हटलेलं आहे की मे महिना असतो, प्रचंड उन्हाळा असतो, त्यामुळे अशा पद्धतीने मे महिन्यामध्ये निवडणुका घेणं हे चूक आहे.